पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुजय, तू आणि बंटीनं ती लिस्ट केली होती ना? कसली लिस्ट? हेच की कुठं कुठल्या पक्षाचं पारड जड याची। अच्छा ती होय, ती आहे की फोनवर माझ्या। बघू, दाखव बरं जरा मला। दे, काढून दे। हा, वरुडगाव सरकार तिकडे आपलं काही चालत नाही। असं का? मागचे 3 टर्म तिथली लोक फक्त विकास सेनेलाच मतदान करतात। एवढं? आपल्या कार्यकर्त्यांना तिकडे फिरकू बी देत नाहीत ते। तुझ्या मग आपण आपल्याला तिथंच भाषण द्यायला लावू। काय सरकार तिला तिकडे उभं बी करणार नाहीत ते। म्हणून तर म्हणतोय ना। सरकार हेच शिकलं पाहिजे तुमच्याकडनं। शिका शिका, लवकर शिका। बोलवा तिला, फक्त त्याच्या आधी आपण जी काही बोललो ती फक्त बोलू नका। नाही नाही, मी काय बोलत नाही। अप्पे, हे अप्पे। हा भाऊजी, बाहेर ये जरा। काय मग, झाली का तयारी? कसली? भाषणाची आणि दुसरी कसली? हो सरकार, पण तू नाही झाली माझी तयारी। हा झाली ना? नाही तीच सांगायचं होतं। आज आपल्याला वरुडला जायचं भाषणाला। वरुडला? हा, आज दुपारी। झाली ना हो तयारी? झाली की भाऊजी। जाऊ आपण सगळी। चालतंय, चला आवरा। हो। सुजया, आता आपण काहीच करायचं नाही। जे काही करायचंय तर तिलाच करू द्यायचं। सरकार आज खरंच मजा येणार आहे, मजा येणार आहे। ताई आले, मागच्या पडवीत आहे। अर्जुन, काय रे? अगं ते कैऱ्या बघत होतो, आता लोणच्याला लागतील ना आपल्याला। पिशवी कशाला पाहिजे? कुठे आहे पिशवी? मस्करी करतोय सोय, ही तर माग पिशवी आहे। अगं हा, ते हे नारळ कैऱ्या भरायला लागेल ना पिशवी, म्हणून आणली ती। अर्जुन, कैऱ्या भरायला एवढी चांगली पिशवी कोणी घेत असते वे? आपे आता जी हाताला लागली ती आणली मी उचलून। मी काय पोतो शोधत बसणार आहे घरात? अरे मग मी शोधते की। आई शपथ, अरे कसली भारी आहे ही। गापे, तुझी परीक्षा झाली ना तेव्हाच आणली होती अंगठी, द्यायला टाइमच नाही भेटला। किती सुंदर आहे ही अंगठी, लई भारी आहे। अर्जुन, पण लई महाग असेल ना रे? मग आपे, इलेक्ट्रिकची परीक्षा सगळेजण पास होत नाहीत। पण किती सांग की? जाऊ दे, सोड ना। तुझ्या बोटात भारी दिसते ना, संपला विषय। लाख भरायचे असेल ना? आपे प्लीज, आता हे पैसे कुठून आणले विचारू नको प्लीज। अरे हो अर्जुन, पण आजकाल कसं झालंय, काही जरी झालं ना तरी तुला आज प्रश्न पडायला लागला म्हणून म्हणलं। अरे नाही, असं नाही। तसंच आहे, तसंच आहे। नाही, माझंच चुकलं, अंगठी आणली ना तेच चुकलं माझं। अर्जुन असं नाही। 3 महिने झाले पैसे साठवून। आपली एकतर एंगेजमेंट झाली,
त्यामुळे मला मनापासून वाटत होतं तुला अंगठी द्यावी. त्यात ही अंगठी आवडली म्हणून 3 महिन्यापासून पैसे साठवतो. अर्जुन सॉरी. काय सॉरी आपले, आता गेला ना सगळा मूड. सॉरी ना, मी खरंच तुझ्यावर अशी शंका नव्हती घ्यायला पाहिजे, चुकलं माझं. आपे बघ, मला माहिती आहे तुला असे तसे पैसे कमवलेले नाही आवडत. मी नाही कमवत तसे पैसे, पण सारखं कुठून आले पैसे असं विचारून मी काहीतरी चुकीचं करतोय असं नको ना मला वाटून देऊ. सॉरी म्हणलं ना. सॉरी की. पण खरंच अंगठी लई सुंदर आहे, मला लई आवडली. पण तुझ्यापेक्षा नाही. गप्प बस. राप्पे, विश्वास ठेव माझ्यावर, मी असं तसं काय करणार नाही. तू फक्त खुश राह. मी आलेच. कुठे करायचंय भाषण? कुठं म्हणजे हे काय येतात? हा इथं. आणि मग लोक कुठे आहेत? होय रे सुजा, नाही रुक्मिणीचं भाषण ऐकल्यानंतर तीच लोक परत भाषणाला येतील का? म्हणजे मग आता काय घराघरात जाऊन बोलवायचं लोकांना? मी मग कुणी आम्ही? सुजय तो उमेदवार आहे. आता त्यो जर घराघरात जाऊन लोकांना गोळा करायला लागला तर मग काय राहिलं? हो सरकार, पण तुम्ही असं बोलला नव्हतात ना कमर. मग आता सांगतोय की पाहिजे तर 2 कार्यकर्ते धाडतो तुमच्या संघ, आम्ही आहे इथंच. सुजा, फोन करून बोलून घे कार्यकर्त्यांना पटकन. हे काय लगेच सांगतो? ठीक आहे, चालतंय. चाल. दादा थांबा. अहो दादा, ते सुजय कदम आहेत ना, त्यांची आज सभा आहे बघा या गावात. ओ मॅडम, अहो तो सुजय कदम कुठल्या पक्षाचा हे तरी माहितीये का? अहो तुम्ही एकदा सभेला तर या. अहो काय बी उपयोग नाही होणार बघा त्याचा. अहो दादा ऐका की, सुजय कदम आहेत ना, त्यांचं ऐकलं मी पण. गेलं 15 वर्ष झालं आम्ही युवा शक्तीलाच मतदान करतोय की, त्याचा काय बी उपयोग झाला नाही, तेव्हा आता होणार आहे. अहो ताई ऐकून तर घ्या. ताई सरकार आता उतरल नाही समाज. उतरल, चांगलाच उतरल. फक्त उन्हानच नाही तर लाजेनं सुद्धा काळी ठिक्कार पडली पाहिजे. मामा, इथे सुजय कदम आहेत ना ते. बसून बसून कंटाळा आलाय सरकार मला. मग काढा केक डुलका. हिला काय कुठे सापडत नसतं भाषण ऐकायला येण्यासाठी. वैतागून परत इकडेच रडत येते का नाही ते बघा.
दाजी तुम्ही इथं? अगं तू इथं काय करते चकुले? मी तर मामाकडे आलेली. मामा बेस्टच की. आता मामाच बनवायचंय. आ मी सांगेल ते काम करायचं. काय बाय, एक दिवस सुट्टी ती पण घेऊन देत नाही. सुट्टीच्या दिवशी चॉकलेट खायचंय ना? हो. हा मग मी सांगेल ते काम करायचं. मला एक सांग, या गावात शाळा कुठे? कोण बनेगा करोडपती? नको खेळू माझ्या संग. बर बाई, नाही खेळत कोण बनेगा करोडपती. पण एक काम करायचं, या गावात जेवढी पोर आहेत ना बारकी, सगळ्यांना गोळा करायचं आणि शाळेच्या पटांगणात घेऊन यायचं. आपल्या गावात वट आहे आपला दाजी, पण इथं अगं छकुले, चॉकलेटचा वट सगळीकडे असतो. टणान टणान. एवढ्या सगळ्या पैशाची चॉकलेट आणायची, सगळ्या पोरांना वाटायची आणि म्हणायचं कुठे? या शाळेच्या ग्राउंडवर. पण कशासाठी दाजी? आप्पी दीदीसाठी. लगेच लागते का मला? पाणी. आई शपथ, तू काय करतोय इथं? शयंश आहे आपण, प्रकट होत असतो असा मधून अजून. सांग की. आपले पाणी पी लवकर आणि पटकन चल, महत्वाचं काम आहे. कुठं? अगं लय महत्वाचं काम आहे, चल ना. अरे अर्जुन, नाही मला प्रचारासाठी लोक गोळा करायचे, असं काय करतोयस? चल मग लवकर. मी अर्जुन! मग चल ना लवकर. कुठं जायचंय? चल तर खरं. अरे अर्जुन, तू कुठे घेऊन चाललायस मला? चल ना, सांगतो ना. अरे प्रचारासाठी लोक गोळा करायचे, अर्जुन तू शाळेत घेऊन आलायस मला. हो हो हो, बस इथं. इथं का? बस 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 तू. अर्जुन काय चाललंय तुझं? सांगतो ना, थांब ना. आपी दीदी, चकुले, अगं तू काय करतेस इथं? अगं मामाकडे आली होती, तुझ्यासाठी सगळे थांबलो आम्ही. माझ्यासाठी? कशाला? अगं तुझं भाषण आहे ना आज. एक मिनिट, तू या बारक्या पोरांना थांबवलेस माझं भाषण ऐकायला? अगं थांब जरा, 2 मिनिटं. अर्जुन काय चाललंय तुझं? अरे बारकी पोर आले. काय वहिनी, आमचं गणे तुम्हाला दिसला कुठं? नाही अहो, आमचं बंटी बी अजून आलं नाही. कुठे गेले ती पोरं काय माहित. पोरं आत तर नसतील? काय सांगता येत नाही बघा. बघूया का एकदा? हो चला बघूया. आमदार कुठा? काय झालं सरकार? ती बघा इकडं. त्या आप्पीनं माणसं गोळा केली वाटतं. शक्यच नाही. अहो, माणसांचा लोंडा आज जाताना दिसताना झाला होय तुम्हाला. चला बरं जाऊन बघू तरी काय आहे ते. चला. काय रे गाण्या, इथं काय करताय तुम्ही आणि घरी का नाही आला एवढा उशीर? अहो पप्पा, ते चॉकलेट. ओ दादा, अहो बारके पोराला कळते ते तुम्हाला कळा नव्हे. अहो भाषण ऐकायला आले सगळे जण. अहो पोरांना काय कळते तवा? आईला जमवलं की हिनं. तिनं नाही, अर्जानं जुगाड केला असणार काहीतरी. आप्पे, हीच संधी आहे. मिळालाय मौका तर मार चौका. अगं लोक कमी असली म्हणून काय झालं? तुझं म्हणणं आणि मत ह्यांच्या समोर मांड. त्यांना जर ते पटलं ना, तर ही 4 लोक तुझं म्हणणं अख्ख्या गावात पोहोचवतात का नाही बघच. कर सुरुवात.
चल सगळी जमलेत गेलं पाहिजे. नमस्कार. मला तुम्हा सगळ्यांचा ना अगदी थोडा वेळ हवाय बघा. हे पोरी मागाशी सांगितलं की तुला आम्ही. काका मला फक्त 5 मिनिटं द्या की हो. काय राव ही पोरगी ऐकतच नाही. हो दादा, तुमचं ऐकत नाही ना ती. आपण सगळं ऐकू ना तिचं काय म्हणते ते. काका मावशी हे बघा मला माहितीये तुम्ही सगळेजण अनेक वर्षांपासून एकाच पक्षाला मतदान करतात. अवन ती चांगलीच गोष्ट आहे की त्यात वाईट काय. म्हणजे त्या पक्षाला तुम्ही मतदान करताय म्हणजे त्या पक्षावर तुमचा अगदी घट्ट विश्वास बसलाय का नाही. मग पण मला ना फक्त 1-2 प्रश्नांची उत्तर पाहिजे बस. अहो मावशी तुमची साडी लईच भारी आहे हो. खरंच भारी आहे. कुठून घेतली. सातारा STM. लईच भारी आहे बघा. आणि तुम्हाला त्या दुकानात अशी लगेच दिसली का तुम्हाला शोधावी लागली साडी. नाही बाई 1 तास लागला घ्यायला तशी वेळ घेते मी. म्हणूनच एवढी भारी गावली बघा. भारीच आहे. आणि मला अजून एक गोष्ट सांगा. काय हो दादा म्हणजे सगळेजणच सांगा तुम्ही तुमच्या पोरांना जेव्हा शाळेत घालायचं होतं तेव्हा नीट विचार करून शाळेत घातलं का नाही. यो काय प्रश्न आहे. करणारच की. पोरांच्या भविष्याचा मुद्दा आहे. भविष्याचा मुद्दा आहे ना. मग तेच तर म्हणायला लागले मी. आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा केवढा विचार करून सगळ्या गोष्टी करतो का नाही. अहो म्हणजे बघा की साधा आपल्याला साडी घ्यायची असेल आता या ताईंनी घेतली तशी. गाडी घ्यायची असेल अहो साधी चप्पल घ्यायची असेल तर आपण विचार करतो. एवढंच कशाला घराला तोरण बांधायचं असेल तर ती फुलं आपण निवडून घेतो का नाही. मग एखाद्या पक्षाचा उमेदवार निवडताना आपण एवढा विचार करतो का हो. त्याचा विचार केला पाहिजे का नाही. अहो कारण त्यांच्या हातात तर सगळंच असतं. आपल्या अख्ख्या भागाचा विकास त्यांच्या हातात असतो का नाही. मग अहो म्हणजे विकास म्हणजे सगळंच आलं की रस्ते पाणी पोरांच्या शाळा सोय सुविधा सगळंच त्यांच्या हातात असतं की. त्या माणसाला निवडून देताना आपण विचार केला पाहिजे का नाही. माझं फक्त एवढंच मत आहे का तुम्ही अशा माणसाला निवडून द्या जो ही सगळी कामं करत आणि याची आपल्याला खात्री असेल. आणि खरंच मी इथं काही सुजय भाऊजींच्या वतीनं बोलायला नाही आले. मी तुमच्या वतीनं बोलायला आले. कारण सुजय भाऊजी सांगितल्याप्रमाणे सगळी कामं करणार आहे त्याची खात्री मला आहे. आणि त्यांनी नाही केली तर त्यांच्या विरोधात उभं राहणारी पण मीच असेल. म्हणूनच म्हणते तुम्हाला ज्याला कोणाला मतदान करायचंय ना त्याला मतदान करताना अगदी शांत डोक्याने आणि विचार करून मतदान करा बघा. कारण तुमचं एक मत तुमचं अख्खं भविष्य बदलणार आहे. तू जसं सांगते तसं आमच्या मुलांसाठी गोष्टी होणार असतील. त्यांच्या हाताला काम मिळणार असेल आणि सुजय दादा आमच्यासाठी दर महिन्याला गावात येऊन आमचं म्हणणं ऐकणार असतील तर आम्ही तुझ्याच पक्षाला मतदान करू. ऐकणार तर निवडून आल्यावर मी घरात थोडी राहणार आहे. तुम्ही आणि तुमचे प्रश्न एवढाच माझा मुद्दा असणार आहे. असं तर सगळीच बोलतात हो. नाही काका मी फक्त बोलत नाही हा. मी तुम्हाला खात्री देते बघा. मग झालं तर ठीक आहे. आणि खरंच धन्यवाद तुम्ही माझं म्हणणं अगदी मनापासून ऐकून घेतलं म्हणून. आत्ताच विचारा प्रश्न. मग निवडून याची वाट कशाला बघायची. दाजी हे काय उरलेले पैसे. अगं राहू दे की तुला. आप्पी दीदी म्हणते असे पैसे ठेवायचे नसतात. भारी आहे तू आणि तुझी आप्पी दिदी दोघी भारी आहे. हा